आज का महानगर में आपका स्वागत है। मुंबई की कांदिवली पुलिस ने सरकारी अस्पताल से बच्चा चुराने वाली बुर्खाधारी महिला को गिरफ्तार किया है, जो कांदिवली पश्चिम स्थित शताब्दी हॉस्पिटल से 20 दिन के बच्चे को चुराकर फरार हो गई थी। पुलिस ने महिला को गिरफ्तार कर 20 दिन के बच्चे को सुरक्षित छुड़ाकर उसके माता पिता को सौंप दिया है। सीसीटीवी में बुर्खाधारी महिला ने बच्चा चुराने के बाद मालवनी की तरफ गई थी। जब महिला को पता चला कि पुलिस बच्चे को ढूंढ रही है, तो बुर्खाधारी महिला ने बच्चे को वनराई पुलिस स्टेशन को यह कहकर सौंप दिया कि बच्चा उसे रोड पर मिला है। वनराई पुलिस ने कांदिवली पुलिस को बच्चे के बारे में बताया। कांदिवली पुलिस ने बच्चे को कब्जे में लेने के बाद आरोपी बुर्खाधारी महिला को मालाड से गिरफ्तार कर लिया। महिला से पूछताछ में यह पता चला कि महिला की शादी 1.5 साल पहले हुई थी, लेकिन उसे बच्चा नहीं हो रहा था, इसलिए वह परेशान थी और महिला ने अस्पताल से बच्चा चुरा लिया। पुलिस ने बताया कि महिला पहले शताब्दी हॉस्पिटल गई, जहां पर आरोपी महिला ने बच्चे की मां के साथ इधर उधर की बात की। जब वह विश्वास में आई तब आरोपी महिला ने बच्चे की मां को चेहरे पर गंदा लगा होने की बात कही। जब बच्चे की मां मुंह धोने के लिए गई, आरोपी बच्चा लेकर फरार हो गई थी। वहीं इस घटना के बाद अब शताब्दी हॉस्पिटल के सुरक्षाकर्मी और देखरेख करने वालों पर सवालिया निशान लगा रहा है। शताब्दी हॉस्पिटल में रोजाना सैकड़ों महिलाएं अपने नवजात बच्चे को लेकर आती हैं। ऐसे में अब उनकी सुरक्षा की जिम्मेदारी किसकी होगी, यह एक अहम मुद्दा फिलहाल यहां उठा हुआ है। ते 10 जानेवारीला एक महिला आमच्या पोलीस स्टेशनला आली होती। ती विरारला राहणार होती। ती आणि तिचा नवरा शताब्दी हॉस्पिटलला औषध उपचाराला आली होती। त्यावेळी तिचा नवरा जो होता तो फाईल आणण्यासाठी घरी विरारला परत गेला होता। त्या दरम्यान ती महिला एक हॉस्पिटलच्या आवारामध्ये बसली होती। तर तिच्याजवळ एक महिला आली आणि तिने तिच्याशी ओळख काढली, विश्वास संपादन केला। त्यानंतर जवळजवळ हॉस्पिटलमध्ये ती महिला आणि म्हणजे जी फिर्यादी महिला आहे आणि तिचं बाळ घेऊन ती जी आरोपी महिला होती ती होती तिच्यावर आणि ते बाळ घेऊन ती हॉस्पिटलमध्ये फिरत होती। म्हणजे असं वाटत होतं की तिच्यावरती फिर्यादीवर ही कोणतरी नातेवाईक सोबत आलेली आहे आणि असं तिने तिचा विश्वास संपादन केला। जवळजवळ एक 1-1.5 तास तरी ती आरोपी महिला त्या फिर्यादी महिलेबरोबर होती आणि नंतर तिने सांगितलं की जा आता तू थकली आहे, जरा बाथरूमला जाऊन तोंड धुवून ये असं म्हटलं आणि मग तिने सांगितलं की हे मूल जे आहे ते आरोपीने स्वतःकडे घेतलं आणि फिर्यादीला सांगितलं तुम्ही तोंड धुवून या। मग ती फिर्यादी तोंड धुवायला गेलेली असताना हे मूल घेऊन ती पळून गेलेली आहे। असं आम्ही त्यावेळी मग तो गुन्हा नोंद केलेला आहे आणि तो गुन्हा नोंद केल्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर त्या बाईचं वर्णन आमच्याकडे काहीच नव्हतं। मग आम्ही तिथले सर्व सीसीटीव्ही फुटेज बघितले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला ते मूल घेऊन जाताना दिसली। मग ती रिक्षात बसली होती। त्या रिक्षाचे अनुषंगाने सुद्धा आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज बघितलं तर ते मालाड वेस्ट मालवणीपर्यंत गेलेली दिसली। मग ते दिसल्यानंतर आम्ही तिथपर्यंत सगळे पूर्ण पोलीस पथक मालवणी किंवा आमच्या झोनल DCP साहेबांच्या आदेशान्वये सर्व पोलिसांचे पोलीस पथक मालवणी इथे म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं। मग त्याला घाबरून ती महिला जी आरोपी महिला होती ती घाबरली आणि तिने ते मूल होतं ती घेऊन वनराई पोलीस स्टेशनला गेली आणि तिथे जाऊन तिने सांगितलं की हे मूल मला रस्त्याच्या कडेला पडलेलं भेटलं म्हणून मी इथे जमा करायला आलं। त्यांनी आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट केला। त्यावेळी आम्हाला म्हणजे त्या ओझरचं जे वर्णन होतं त्या महिलेचं आणि त्या वनराई पोलीस स्टेशनला जी आलेली महिला होती त्याचं वर्णन आम्हाला सारखं वाटलं म्हणून आम्ही लगेच आमची टीम पाठवली आणि त्या लहान मुलाला आणि त्या महिलेला घेऊन आलो पोलीस स्टेशनला। त्या महिलेकडे आम्ही चौकशी केली। त्या चौकशी केल्यानंतर तिनेच ते मूल पळवलं असल्याची खात्री झाली। त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये तिला अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात आलेलं आहे। पुढे पण काळा पट्टा आहे ना, पर्स हातात धरली, पिशवी आहे व्हाईट रंगाची पिशवी। ह्याच्यानंतर कुठे गेली ती? त्याच्यानंतर ती मेन गेट नाही आहे, मग ती वरती घेऊन जात होता।